नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि तिचा नवसाचा नवरा म्हणजेच साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, फ्रेंडशिप डे दिवशी मी या लेझी फूडी मॅडम वरती पॉडकास्ट केलं होतं आणि त्यात या क्रिटिसिझम स्पोर्टिंगली घेतायत त्याबद्दल मी यांचं कौतुक देखील केलं होतं। बाकी जेवढे पण जे क्रिंज क्रिएटर्स आहेत त्यांच्यापेक्षा मला खरं सांगू तर पर्सनली लेझी फूडी मॅडम आणि साबजी जरा मॅच्युअर्ड वाटतात। म्हणजे सुरुवातीला 1-2 वेळा यांनी इतरांसारखं रिॲक्ट केलं होतं, काही आयडीजने कॉमेंट देखील केल्या होत्या। ते तर आता समजूच शकतो आपण की 24 तास स्टाफ त्यांनी ठेवलाय एवढा कामाला, तर मग हे सगळं तर होतच राहील। खूप वेळा तर मी जे काही पॉडकास्ट मध्ये बोलली असेल तर त्याचा एक्सप्लेनेशन पण साबजींनी दिलं आहे। मध्यंतरी तर त्यांच्यावरती रिॲक्शन दिले जात होते म्हणून त्यांनी फक्त साबजीज ब्लॉग वरती व्हिडिओ टाकणं सुरू ठेवलं होतं आणि लेझी फूडी मंदितावरती कमी व्हिडिओज येत होते। ठोंब्या साबजी काहीच काम करत नाही, फक्त झापझूप करून कॅमेरा फिरवतात बोललो। त्यामुळे साबजीने पण त्यांची ट्रॅव्हल कंपनी सुरू केली होती आणि तिथे बिझी झाले होते। ओव्हरऑल ते गाऊन कमरेला खोचून मी लादी कशी पुसते बघा, मी भांडी कशी घासते बघा, मी लोकांच्या रेसिपी ढापून माझ्या चॅनल वरती कशी दाखवते बघा, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही खूप वेगळं आपली बंजिता करत असते। मी लास्ट टाइम ही बोलली होती की जर बाकी लोकांसारखी ती रोस्टिंग अँड रिॲक्शन मुळे रडत बसली असती, बालिश चाळे केले असते तिने, तर तिची प्रगती झाली नसती, ती आहे तिथेच अडकून पडली असती। आणि खरं तर हाच तिचा गुण मला खूप आवडला। तिने तिचा चॅनल ज्या जिद्दीने ग्रो केला आहे खरंच बघून छान वाटते। परंतु एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना पण मंदिता मॅडम साबजींच्या नादी लागून स्टंट व्हिडिओ करत सुटले आहेत आता। काय ओ लेझी फूडी मॅडम, असे स्टंट व्हिडिओ करण्याची खरंच काही गरज होती का? तुम्हाला बऱ्यापैकी 80 ते 90 हजार व्ह्यूज येत आहेत दररोज, पण तुम्ही जो स्टंट व्हिडिओ टाकलात ना त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट 3 लाख व्ह्यूज क्रॉस झाले आहेत। एवढी का गरज पडली तुम्हाला असे व्हिडिओ करायची? बाकी ज्या गाऊनवाल्या काक्या आहेत त्यांच्यापेक्षा तरी मी तुम्हाला बरंच समजत होती हो, आणि अजूनही समजते आहे। पण तुम्ही हे जे केलं आहेत ना हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे। 5-7 मिनिटाचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला असता तुम्ही तरी देखील चाललं असतं, एवढा 34 मिनिटाचा व्हिडिओ करायची खरंच काही गरज नव्हती असं मला तरी पर्सनली वाटते। एक माहिती म्हणून लोकांना जागरूक करण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ केला असता तरी ठीक होतं हो, पण एवढा 30-35 मिनिटाचा लांबलचक व्हिडिओ करण्याची खरंच काही गरज नव्हती। आणि काय हो मॅडम, घडलं तुमच्या सोबत होतं ना, मग मला एक गोष्ट सांगा, सोबत सासूबाई आणि मैत्रिणीला घेऊन बसण्याची खरंच काही गरज होती का हो? काय आहे ना लेझी फूडी मॅडम, तुम्ही कशा साबजीज व्लॉग मध्ये झोपायलेल्या असता, कंटाळा येतो तुम्हाला, चांबया देत असतात सारख्या। तसंच तुम्ही जेव्हा तुमची स्टोरी सांगत होत्या ना तेव्हा तुमच्या सासूबाई पण तुमच्या बाजूला बसून झोपायलेल्याच वाटत होत्या आणि त्यांना जराही इंटरेस्ट नव्हता तुमच्या फालतूच्या बडबडीमध्ये। मातोश्रींकडे बघून असं वाटत होतं त्यांना व्हिडिओ मध्ये यायचं तर सोडा, बोलायला पण इंटरेस्ट वाटत नव्हता। तुम्ही जे केलं होतात ना ते बघून असं वाटत होतं उगाच एखाद्याला असं जबरदस्ती बसवून ठेवायचं आणि सहानुभूती मिळवायची। तुमचं हे असं वागणं मला जराही योग्य वाटलं नाही। काय हो मंडळी, तुम्हाला तरी पटलं का लेझी फूडीचं हे असं वागणं? जे काय घडलं होतं ते एकटीने यांनी सांगितलं असतं तरी देखील चाललं असतं, पण नाही, यांना सिंपती गेन करायची होती ना, म्हणून यांनी मैत्रिणीला आणि सासूबाईंना एकत्र बसवून व्हिडिओ केला। मंडळी, मी तुम्हाला पटकन एक्सप्लेन करते की मॅडम सोबत काय घडलं होतं ते। रिसेंटली साबजी आणि मॅडमने सेकंड रेंटेड फ्लॅट घेतला आहे ठाण्याला, का तर त्यांना वालघर लांब पडते ना, कुठेही जायचं असलं की ठाण्यावरून सहज जाऊ शकतात ते, म्हणून काही प्रमोशनचे व्हिडिओज मॅडमला करायचे होते, त्यामुळे त्या स्टाफ सोबत ठाण्याला गेल्या होत्या। नेहमीप्रमाणे आंघोळीला त्या गेल्या, अंगाला साबण वगैरे लावला, त्यानंतर त्यांना दिसलं ते म्हणजे गिझर मधून स्पार्क येत होता। त्या तशाच टॉवेल गुंडाळून बाहेर आल्या, गॅसचे बटन वगैरे बंद केले, परंतु आग वाढतच चालली होती। फायर एक्सटिंग्विशर पण मॅडमला शब्द माहिती नव्हता, सिलेंडर करत होत्या। काय ओ लेझी फूडी मॅडम, एक इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब केलाय ना तुम्ही, मग प्रत्येक ऑफिसमध्ये फायर एक्सटिंग्विशर असतो हे तुम्हाला माहिती नाही का? आणि अहो वेळोवेळी HR असतात ते 6-6 महिन्यांमधून एकदा किंवा वर्षातून एकदा तरी फायर ड्रिल ठेवतात आणि त्याच्यामध्ये फ्लोर मार्शल देखील असतो। फ्लोर मार्शल काय करतो तर जेव्हा आग लागली असते तर त्या सिच्युएशन मध्ये पॅनिक न होता सगळं काही मॅनेज करतो। खरं तर ती त्याची जबाबदारी असते।
खरंच मॅडम तुम्ही इन्शुरन्स कंपनीमध्ये काम केलं आहे ना, की उगाचच ते पण फेकाफेकी केली आहेत? मला असं वाटलं कारण एवढी साधी तुम्हाला अक्कल नाही का की अशा सिच्युएशन मध्ये कधी पॅनिक न होता सगळं हँडल केलं पाहिजे. आणि तुम्ही सांगता की आंघोळ करत होत्या तुम्ही, गिझरचं बटन बंद करणार होते, अर्धा सेंटीमीटरचं डिस्टन्स होतं फक्त तुमच्यामध्ये. मग मला एक गोष्ट सांगा लेझी फूडी मॅडम, खरंच मंद आहात का हो तुम्ही? नाही म्हणजे ओले हात बटनला कोण लावते? त्यात तुम्ही तर अंगाला साबण लावून बसल्या होत्या. सेन्स आहे का हो तुम्हाला थोडं तरी? ते स्पार्क जाऊ दे, नॉर्मली पण ओले हात बटनला लावू नये एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला? कोणत्या शाळेत गेल्या होत्या हो तुम्ही? अरे मी पण काय तुम्हाला विचारते, 12 वर्षाच्या असताना तुम्ही तर घरातून पळून गेल्या होत्या ना, त्यामुळेच वाटते शिक्षणाचा अभाव दिसतोय. लेझी फूडी मॅडम एक गोष्ट सांगेन, विसरू नका, एक सोशल इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही. जे काही बोलता वागता ते तुम्ही विचारपूर्वक केलं पाहिजे. लाखो लोक बघतात तुम्हाला, आपल्याकडून काही चुकीचा संदेश तर जात नाही आहे ना कोणाला, याचा विचार करा. अहो मॅडम, एवढं मी तुमचं कौतुक केलं आणि तुम्ही हे असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माती खाताय. मला जराही आवडलं नाहीये तुमचं वागणं. हे पण सगळं स्क्रिप्टेड होतं का हो मॅडम? खरं खरं सांगा पाहू, साबजींनी दिली होती का स्क्रिप्ट तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही तर ढब्बू पैसा होत्या ना, तुम्हीच तुमच्या पकाऊ टॉक्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तुमच्या तर काही लक्षात राहतच नाही असं तुम्हीच बोलल्या होत्या. आणि इथे एवढी मोठी घटना तुमच्यासोबत घडली होती, पण तुमची मैत्रीण तर पोपटासारखी सुरू बोलत बसली होती. याचं मला नवल वाटलं हो. आणि लेझी फूडी मॅडम तुम्ही तर ना उगाच इकडचं तिकडचं कहाण्या सांगत बसल्या होत्या असंच वाटलं मला. एवढा सिरियस इश्यू सुरू होता तरी पण मातोश्रीच्या चेहऱ्यावरती जराही सिरियसनेस नव्हता. त्या तर कंटाळल्यासारख्या दिसत होत्या, त्यांना झोप येत होती वाटते. अहो खरंच हो लेझी फूडी मॅडम, तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास नसेल ना तर परत एकदा तुम्ही तुमचा व्हिडिओ बघा. त्यात मातोश्रींचे एक्सप्रेशन वरून तुम्हाला समजेल की त्यांना खरंच बोर होत होतं तुमच्या बाजूला बसणं. म्हणजे बघा ना, सून एवढी मरणाच्या दारातून बाहेर आली आहे आणि काकूंचं असं रिएक्शन आहे की काही बाई पकवते. जराही इंटरेस्ट नव्हता दिसत त्यांना तुमच्या बोलण्यामध्ये. स्पष्टपणे दिसत होतं की त्यांना तुम्ही जबरदस्ती बसवलं होतं तिथे. मंडळी, या लेझी फूडी मॅडमची मैत्रीण बोलते काय तर आमचे वेगळे प्लॅन्स होते आणि हे सगळं असं घडलं. आता या ताईंना कोणीतरी सांगावं की आग ना कोणीच मुद्दामून लावत नाही, ऍक्सिडेंटली आग लागू शकते. पण लेझी फूडी मॅडमची मैत्रीण असं बोलली की आमचा प्लॅन नव्हता. मला तर वाटलं की हे आग लावण्याचे वगैरे पण प्लॅन बनवतात. सध्या ना मंडळी, साबजींचं काय सुरू आहे माहिती आहे का? बच्चा दिखाओ पैसे कमाओ सोबतच बीवी दिखाओ पैसे कमाओ. एवढे दिवस तर साबजी मुलींना दाखवत होते आणि आता काय तर बायकोच्या पकाऊ स्टोरीज सांगतायत. मुली काय करतायत काय नाही सगळं काही साबजी दाखवत बसतात. कॅमेरामध्ये जेवढं काही रेकॉर्ड होते ना ते सगळं ऍज इट इज दाखवत बसतात हे साबजी. त्यात काही कट करायचं, एडिट करायचं तर ते यांना जमत नाही. ऍज इट इज जेवढं काही रेकॉर्ड झालंय ते सगळं उचलून अपलोड करायचं. साबजी बोलतात काय तर मी इथे त्यावेळी असतो ना तर मी सगळं शूट केलं असतं. म्हणजे हा माणूस पैशासाठी किती हपापलेला आहे ते बघा मंडळी. एवढी आग लागली होती तरी हा माणूस बोलतो काय तर मी तिथे असतो तर शूट केलं असतं. म्हणजे अख्ख्या बिल्डिंगला आग लागली असती तरी चाललं असतं, परंतु व्हिडिओ महत्वाचा आहे, सगळं काही शूट व्हायला पाहिजे. काय ते सारखं ठाण्याच्या घराचं फर्निचर दाखवत होते. अहो साबजी, तुम्ही राहणार आहात सगळे तिथे, काय त्याचं सारखं कौतुक करताय? कोपऱ्या कोपऱ्यात वर हे साबजी कॅमेरा मारत सुटले होते. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का मंडळी, यांचा जो स्टाफ आहे ना एडिटिंग सोडून बाकी सगळी घरची कामं करतानाच दिसतो. मला तर यांच्या स्टाफच्या घरच्यांना विचारावं असं वाटते की काय नीलची आई, कावलेशची बायको हे लोक घरी पण अशीच कामं करतात का, की फक्त पैशासाठी दुसऱ्यांकडे गडी म्हणून राहतायत? काय ते खुर्च्या कुठे ठेवायच्या त्याच्यावरती डिस्कशन सुरू होतं तर ते पण या साबजीने ऍज इट इज रेकॉर्ड केलं आणि अपलोड करून टाकलं. स्वतःचं सगळं पर्सनल दाखवायचं युट्यूब वरती आणि मग कोण काय त्याच्यावरती बोललं की रडत बसायचं. काय हे मंडळी, याला व्लॉगिंग बोलतात काय? पानसटपणा आहे हा निव्वळ. वर निर्लज्ज साबजी विचारतात काय तर लोकांना, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला का, कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट मध्ये सांगा. लाईक सिरियसली ब्रो, तुला एवढा कॉन्फिडन्स आहे? तुला असं वाटते की तुझा हा तुकरटपणा लोकांना आवडतोय? मी ना गुगल वरती बघितलं तेव्हा मला समजलं की ठाण्याला मेंटल हॉस्पिटल आहे. जरा ना जाऊन चेकअप करून घे रे, तुला खरंच गरज आहे. काय ते बोरिंग चॅलेंजचे व्हिडिओ बंद झाले तर आता हा फालतूपणा सुरू केलाय.
या लेझी फूडी मॅडमचं डोकं बघा मंडळी. भावीला जे कपडे घेऊन आली होती तेच बल्ल्यानीने वापरायचे असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे स्वतःला शॉपिंग करू शकते ही बाई, पण मुलीसाठी आणि जावेसाठी एकच कॉमन ड्रेस. मॅडमने कॉर्ड सेट आणला होता स्वतःला, तर मातोश्री बोलल्या मस्त नाईट ड्रेस आहे. खरंच बोलल्या मातोश्री, कारण लेझी फूडीचे कॉर्ड सेट घालते ना ते नाईट ड्रेसच वाटतात मला तर. हे लोक जी शॉपिंग बघत होते तेव्हा ती चिमुकली कथा, तिथे तो बेल्ट होता तो तोंडात घालत होती. आता चुकून त्या मुलीने काहीतरी खाल्लं असतं किंवा गिळलं असतं तर कितीला पडलं असतं ते. या लोकांचं जराही लक्ष नसते त्या मुलीकडे, फक्त व्हिडिओची पडलेली असते. ते दर महिन्याला तिचा वाढदिवस साजरा करणं काय सुरूच आहे या लोकांचं. ठीक आहे, आता झाली ती 1 वर्षाची, 1 वर्षापर्यंत ठीक आहे, पण आपलं सुरूच आहे यांचं 1 वर्षानंतर पण. आता त्या मुलीला पण सवय होईल आणि वर्षानुवर्ष मग यांना हेच सुरू ठेवावं लागेल. उगाच आपली दिखाव्याची दुनिया सुरू आहे या साबजींची. आता काहीच कॉन्टेंट नाही आहे तर आले लगेच रेसिपींवरती. 2 दिवस काय ते पापडवरती व्हिडिओ करतायत. हे लोक ना काय करतील नी काय नाही. एक रेस्टॉरंटला प्रमोशनला जातात तेव्हा डायरेक्ट किचन मध्ये घुसतात ना, ते याचसाठी जातात हो मंडळी. म्हणजे कसं त्यांचं प्रमोशन पण करून देतात आणि त्यांच्या रेसिपी ढापून पण येतात, मग ते त्यांच्या व्हिडिओ मध्ये दाखवतात. ह्या लोकांचे व्हिडिओ ना दिवसेंदिवस बोरिंग होत चालले आहेत अजून. तुम्हाला पण असंच वाटते का मंडळी? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.